नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 25 जानेवारी 2025 चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओचा संपूर्ण फायदा होईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. पहिला प्रश्न आहे, रेडबा सरोवराला सामान्यतः पिंक लेक असे का म्हटलं जातं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ह्याच्यामध्ये हेलोफिलिक हिरव्या शैवाळाची विपुलता जास्त असल्यामुळे त्याला पिंक लेक असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दल पॉईंट घ्या. रेडबा सरोवर ज्याला लेक रोज किंवा पिंक लेह असेही म्हटलं जातं. सेनेगलमधील कॅप व्हर्ट द्वीपकल्पाचा याचे उत्तरेस हे स्थित असून प्रदूषण आणि खाणकामामुळे धोक्यात आलेले त्याचे पाणी प्रामुख्याने समुद्रातून मिळालेलं जातं. हेलोफिलिक हिरवे शेवाळ हे दुनालियाला सॅलिना यांचे घर आहे. शैवालाचा लाल रंग द्रव्यांमुळे सरोवराला त्याचे विशिष्ट गुलाबी रंग हा मिळत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. भारतीय वनीकरणीय ऊर्जा विभाग एजन्सीने अलीकडेच अनावरण केलेल्या ग्रह जर्नलचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पहल. त्याचं नाव काय आहे तर पहल आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. इंडियन न्यूरिएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीज म्हणजेच आयरिडा एक भारत सरकारचा एक उपक्रम असून आयरिडाने एक पहल आपल्या दक्षता विभागांचे अंतर्दृष्टीपूर्ण ग्रह जर्नल सुरू केलेलं असून नवी दिल्ली येथे त्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक कुमार दास यांच्या हस्ते याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे तर पारदर्शकता, उत्तरदायित्व वाढवणे आणि अक्षय उपक्रमांना प्रोत्साहन देणे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. फिट इंडिया मुवमेंटचा नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र कुमार यादव. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारत सरकारने IRS अधिकारी नरेंद्र कुमार यादव यांची फिट इंडिया चळवळीचा ब्रँड अँबॅसिडर मधून नियुक्ती केलेली असून यादव हे GSTचे अतिरिक्त संचालक आणि चळवळीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त झालेले पहिले नागरी सेवक आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. IEEE केरळ सेक्शनने APP नंबियार पुरस्कार हा कोणाला दिलेला आहे? त्याचं उत्तर आहे यस सोमनाथ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यात पॉईंट आहेत. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना 2024चा KPP चंद्रयान 3 मधील महत्त्वपूर्ण भूमिका आणि इस्रो मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी IEEE केरळ विभागाकडून नांबियार पुरस्कार जाहीर झालेला असून हा इलेक्ट्रॉनिक उद्योगांमधील अग्रणी KPP नांबियार IEEE या दृष्टिकोनातून संरक्षित तंत्रज्ञानातील उल्लेखनीय प्रगतीसाठी केरळमधील व्यक्तींना किंवा गटांना हा सन्मानित करीत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. बाजार भांडवल 20 लाख कोटींच्या पुढे जाणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्री ही बाजार भांडवल 20 लाख कोटींच्या पुढे जाणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. कोणत्या संस्थेने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट संस्था सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IIT गुवाहाटीने सर्वात मोठी ड्रोन पायलट संस्था सुरू केलेली असून त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच गुवाहाटी IITG ने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण सुविधा सुरू केलेली असून हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या नमो ड्रोन दीदी या उपक्रमाशी संरक्षित असून हा कार्यक्रम विविध संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी देखील हा तयार केलेला आहे. हा उपक्रम 2030 पर्यंत भारताला प्रमुख ड्रोन हब बनवून स्थान देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेचा समर्थनार्थ चालू केलेला उपक्रम आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोचे सेवेचे उद्घाटन कुठे झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोलकातामध्ये
पाण्याखालील पहिल्या मेट्रोचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलकत्त्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पाण्याखालील मेट्रो ट्रेन सेवेचे उद्घाटन केलेलं आहे. कलकत्ता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा हा भाग असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट हावडा आणि सॉल्ट लेक दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवणे हा याचा उद्देश आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024चा विजेता म्हणून अलीकडे कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टेकेन याकामोटो. टेकेन याकामोटो यांना प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट घ्या. टेकेन याकामोटो एक जपानी वास्तुविशारद आणि सामाजिक वकील यांना 2024च्या प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित करण्यात आले असून प्रिझकर पारितोषिक हा आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जात असून त्याला कधीकधी आर्किटेक्चरचा नोबेल सुद्धा म्हटलं जातं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. सरकारने कोणत्या देशाच्या कास्ट ॲल्युमिनियम मिश्र धातूच्या चाकांवर अँटी डम्पिंग शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे चीन या देशाच्या. चीन या देशाच्या याच्यावर भारत सरकारने हा ॲल्युमिनियम मिश्र धातूच्या चाकांवर अँटी डम्पिंग शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करतं? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत नाटो मंत्रालय काम करतं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी भगवान महावीर निर्माण महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्लीमध्ये भगवान महावीर निर्माण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत 2550व्या भगवान महावीर निर्माण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले असून त्यांनी भगवान महावीर यांना आदरांजली वाहिलेली असून शाळकरी मुलांमध्ये नृत्य, नाट्य आणि तिकीट आणि नाणे जारी केलेलं आहे. मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी महावीरांच्या मूल्यांप्रती तरुणांच्या समर्थनाप्रती प्रशंसा केली असून जैन समाजाचे आभार मानलेले असून भारताच्या लोकशाही प्रक्रिया आणि घटनात्मक टप्पे दरम्यान त्यांनी कार्यक्रम महत्त्वावर भर दिलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. माउंट आबू हे कोणत्या देशामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडोनेशियामध्ये माउंट आबू हे देशामध्ये आहे. समोरचा पॉईंट घ्या. माउंट आबू हे इंडोनेशियातील टॅटो वोकॅनोचा जानेवारी 2024 मध्ये वारंवार उद्रेक झालेला असून टॅक्टो वोकॅनो हे लावा आणि राखेचा थरांपासून बनलेला शंकूच्या आकाराचा ज्वालामुखी आहे. ते जाड हळू हलणाऱ्या लावांमुळे त्यांचा स्फोटक उद्रेकातही म्हणून ओळखलं जातात. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 हे कुठे आयोजित करण्यात आलेलं आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोर त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी 23 जानेवारी रोजी लडाखमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळाचे 2025चे आयोजन उद्घाटन केलेलं आहे. या कार्यक्रमात 19 संघ असून त्यात आईस हॉकी आणि स्केटिंग या स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला असून स्नो स्पोर्टवर लक्ष केंद्रित करणारा दुसरा टप्पा 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलेला असून लडाख दुसऱ्यांदा यजमानपद भूषवत आहे. 428 खेळाडूंसह 594 सहभागी याच्यामध्ये झालेले आहेत. या कार्यक्रमांचे दूरदर्शन स्पोर्टवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. 2025 साठी सुभाषचंद्र बोस सापडा प्रबंध पुरस्कार आपदा प्रबंध पुरस्कार कोणता आपदा प्रबंध पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या कंपनीला सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओपन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस हैदराबाद यांना संस्थात्मक श्रेणीमध्ये 2025 साठी प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान करण्यात आलेला
आहे. हा पुरस्कार इन्कॉईसच्या भारतातील आपत्ती व्यवस्थापन, विशेषतः त्सुनामीचे पूर्वचेतावणी, चक्रीवादळाचा अंदाज आणि किनारपट्टीवरील जोखमी कमी करण्यामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा दिला जातो. भारतीय त्सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर हे चालवत असते. युनेस्कोद्वारे जागतिक स्तरावर हा मान्यताप्राप्त आहे. आपत्ती प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी संस्थेने सारथ आणि स्नायपोपियस सारखी नाविन्यपूर्ण साधने विकसित केलेली आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. भारत हा ग्लोबल फायर पॉवर मध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. समोरचा आहे त्याच्याबद्दल पॉइंट. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारताला जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून स्थान देण्यात आलेलं असून शीर्ष 3 देश हे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, रशिया आणि चीन या 3 नंतर भारत हा 4था देश ठरलेला आहे. भूटान सर्वात खालच्या 145व्या स्थानावर असून पाकिस्तान हा 9व्या स्थानावरून 12व्या स्थानावर गेलेला आहे. 2024 पासून अव्वल 4 देशांची क्रमवारी भारताने राखलेली असून ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 145 देशांच्या लष्करी सामर्थ्याची त्यांच्या युद्धनिर्मिती क्षमतेवर आधारित तुलना करतो आणि देशांच्या अण्वस्त्र क्षमता वगळतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. कोणत्या क्रिकेट संघाने 2024-25 चा विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने 2024-25 ची विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. आता आपण काही महत्त्वाचे जानेवारीमधील दिनविशेष पाहून घेऊ. 1 जानेवारीला असतो जागतिक शांतता दिवस. 9 वर्षाच्या पहिल्या दिवशी जागतिक शांततेचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. महिला मुक्ती दिन म्हणून सुद्धा 3 जानेवारी आपण साजरा करत असतो. महिलांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांसाठी हा दिवस साजरा केला जातो. 6 जानेवारी 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 9 जानेवारी 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतण्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 10 जानेवारी 10 जानेवारी हा जागतिक हास्य दिन आहे. हास्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. समोरचा आहे 12 जानेवारी 12 जानेवारीला 1954 मध्ये भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाची स्थापना केली होती. आणि 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 14 जानेवारीला मकर संक्रांत हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण ज्यामध्ये सूर्याच्या मकर राशीत प्रवेश उत्सव साजरा केला जातो. 15 जानेवारी आहे भारतीय सेना दिवस. भारतीय सेनेच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते. स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. समोरचा आहे 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. बालकांच्या हक्क आणि कल्याणासाठी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 मध्ये भारताची राज्यघटना अस्तित्वात आली असून आणि भारतीय प्रजासत्ताक राष्ट्र बनलेला तेव्हापासून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती सुद्धा झालेत. आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन 1950 साली भारताच्या संविधानाची अंमलबजावणी झाल्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय सण हा साजरा केला जातो. 30 जानेवारी आहे हुतात्मा दिन. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे 25 जानेवारीचे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्कीच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून घ्या आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल.